हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आहे नागपंचमी आणि श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आहे श्रावण महिन्यातला। तर सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आणि आता वाजले दुपारचे 12। तर आत्ताशी मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। सकाळपासून ब्लॉग स्टार्ट करू का नको असं झालं होतं, कारण परीला पण आमच्या बरं नाही आहे आणि माझं कशामध्येच मन लागत नाही आहे। मी माझं आवरून घेतलं आहे, खरं म्हणलं होतं की महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन यावं। आज काही साहेब घरी नाही आहेत मला घेऊन जायला, ते गेलेत ऑफिसला। आता जायचं म्हटलं तरी मला एकटीला जावं लागणार आहे। जाऊ का नको असं चाललं आहे, पण बघूया। आणि चला, आता परीला औषध पण द्यायचं आहे तापाचं, प्लस तिची दृष्ट पण काढायची मला। तिचं ताप सकाळी ना सगळं पूर्ण उतारलं होतं, थंड अंग झालं होतं, पण आता परत पुन्हा ताप आला आहे, जास्त ताप आला आहे। त्याच्यामुळे असं वाटते नको जायला, कारण तिला पण एकटीला एवढ्या आजारी घरामध्ये सोडायला मला नको वाटते। बघूया काय होते। गेली तर तुम्हाला दिसेल, नाही गेली तर मग आपल्या घरातच पूजा करेन। देवाला पण समजते की लहान मुलांना बरं नसल्यावरती आपण एवढं सगळं कॉम्प्रोमाइज करतोय। तर आता चला, तिला औषध देते आणि दृष्ट काढून घेते तिची। चला, आता औषध पिऊन घेत आताचं। बाकी ह्याचं टोपण कुठं टाकलंय? आता कसं ते दोन अर्धे पप्पा अर्धे दोन म्हणजे फुल एकच। बघू आता धडा करून तर मी निघालेले आहे आणि परीला ठेवलंय घरी। आता पटकन मला ना दर्शन घेऊन यावं लागेल। जर जास्त गर्दी असेल तर मी बाहेरून दर्शन घेऊन येईल। आता सध्या लिफ्टमध्ये जाते, आता खूप फास्ट जाते आता चालत चालत। तर रस्त्याने येताना मध्येच पाऊस आला, आता छत्री घ्यावी लागली आहे। आलंय आता मंदिरजवळ, 5 मिनिटं लागतील, दाखवते मी तुम्हाला। गेल्या वेळेस इथून गर्दी होती, इथून आम्ही लाईनला लागलेलो। ह्यावेळेस इतकी काही नाही गर्दी, दर्शन व्हायला पाहिजे पटकन। गर्दी तर नाही दिसत आहे अजिबात। हे बघा स्टॉल, येताना दाखवते तुम्हाला। तर बघूया आता इथं हे फळ कसं आहे? 10 रुपयाला। आणि बेलपत्र आहे कितीला आहे ते? कितीला आहे बेलपत्र? फुलं आणि फळ घेतलेलं आहे आता महादेवाला वाहण्यासाठी। इथं सगळं आहे, इथं सगळं भेटतंय ह्या लाईनला। घ्या बेलपत्र। आज गर्दी फार कमी आहे, गेल्या वर्षी इतकी गर्दी होती ना, बापरे। आता चप्पल इथंच कुठेतरी काढते, होईल दर्शन लगेच। खूप छान वाटते इथं मंदिरात आल्यानंतर। चला, इथे चप्पल काढते मी। चला, आता इथं चप्पल काढली आहे मी आणि आता दर्शनाच्या बारीला लागले। लाईन चालू झाली आता इथूनच, ह्यावेळेस तरी कमी आहे। आज काय एवढी गर्दी नाही आहे।
मंदिरात दर्शन करून आल्यानंतर इथं खिचडी, केळं किंवा दुसरे काही उपवासाचे जे पदार्थ असतात ना, तर तिथं वाटले जातात. म्हणजे प्रसाद असतो आणि छान असतो तो. मंदिरात आतमध्ये ना जेव्हा दर्शनाला गेले त्यावेळेस मला शूट घ्यायला अलाउड नव्हतं, पण हे बाहेरच्या साईडला आहे ना शिवलिंग आहे, तर तिथं पण मी पूजा केलेली आहे आणि तिथलं मी थोडंफार शूट घेतलेलं आहे. बायकांची पूजा चाललेली होती, गर्दी खूप होती, त्यामुळे म्हटलं थोड्या वेळाने आपण करावी. तर खूप छान असं दर्शन झालं आत्ताच माझं आणि आता मी चालले घरी. चलो घरी गेल्यावरती बोलते आता. तर आता मी चालले घरी. इतकं छान दर्शन झालं ना, आज अजिबात सुद्धा गर्दी नव्हती. मी तुम्हाला दाखवलं गेल्या वर्षी इथून लाईन होती, आम्हाला जवळजवळ 2 तास लागलेले लाईनमध्ये. आज अजिबात गर्दी नव्हती. चला आता परिवार बघत असन, मला 1 तास लागला, दर्शन घेतलं, जाऊया घरी. आता पोहोचले आता घरी. आता जाते, थोडंसं खाते पोटाला काहीतरी, कारण भूक पण लागली आता. आत्ताच आले दर्शन घेऊन आणि 1 तास लागला मला कंप्लीट, कारण गर्दी काहीच नव्हती. गेल्या वर्षी इतकी गर्दी होती ना. मी 1 वर्ष झालं महादेवाला गेलेली, त्याच्यावरती आज गेले मी त्या मंदिरामध्ये. मध्ये आधी जाण्याचा काही योगच आला नाही आणि मी दर श्रावणमधल्या सोमवारी मी तिथं जात असते आणि मस्त झालं आहे दर्शन. तर आता बघूया, पोटाला काहीतरी खाते, कारण भूक पण खूप लागली आहे. परत पुरणपोळी करायची. आज मी सकाळी पुरणपोळ्या नाही केलेल्या, कारण साहेब पण ऑफिसला गेलेत, दादा पण कॉलेजला ह्याला स्कूलला गेला आहे आणि परी आजारी आहे आणि मी पण आजारी आहे. पण तसाच पकडला आहे उपवास, कारण उपवास सोडायचा नसतो. म्हणजे आज सोडायचा असतो नागपंचमीला, कालचा भावाचा उपवास, पण आज सोमवार लागला म्हणून मग मी काय उपवास सोडणार नाही, संध्याकाळी सोडणार आहे. मग म्हटलं दुपारच्या नंतर निवांत पुरणपोळी करता येईल, तर दुपारच्या नंतर मग मी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागणार आहे. तर पुरणपोळी मी कशी बनवते ना, फक्त पुरणपोळी हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि बाय द वे ही साडी मला कशी दिसते ना, मला नक्की सांगा. मला खूप आवडली ही साडी, इतकी साधी सिंपल आहे ना, आणि असं जॉर्जेटचं कापड आहे, एकदम अशी मऊ मऊ आहे आणि अंगाला अशी चिटकून राहते. मला अशा साड्या खूप आवडतात, कम्फर्टेबल, चालायला कम्फर्टेबल, दिवसभरासाठी सुद्धा कम्फर्टेबल, म्हणून मग मला अशा साड्या आवडतात. तर आज मी ही साडी घातली आहे, व्हाईट कलर होता जरा ह्याच्यात, म्हणून मग ही घातली आणि छान वाटते माझं मलाच. महादेवाच्या मंदिरामध्ये आता पाऊस यायला लागला आहे आणि साडी घातली की अवघड होतं चालत जाणं. लवकर जाऊन आले म्हणून बरं वाटलं. पाऊस बघू शकताय. भरपूर पाऊस यायला लागला आहे आता. आणि आता मी साडी काढणार आहे. आता मला अनकम्फर्टेबल फील होतं आहे. पोळी बनवताना काही शूटच घेतलं नाही मी, कशाचंच शूट घेतलेलं नाही आहे, कारण स्वयंपाक पटपट होण्यासाठी. आणि मी दुपारून लागले होते स्वयंपाकाला. तर हे बघू शकताय किती छान अशा पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. इकडे निवद पण बनवलं आहे, मला भरून घ्यायचं आहे निवद आता. इकडं कुरडई भजी आत्ताच गरम गरम काढलेले आहे. इकडं बघू शकताय निवदासाठी इथं मेथीची भाजी केलेली आहे, इथं गुळवणी आहे आणि इथं आमटी केलेली आहे. इकडं दूध तापायला ठेवले पोळीबरोबर खाण्यासाठी आणि इकडं इंद्रायणी भात आमटीबरोबर खूप छान लागतो. असा सगळा साजरं संगीत पुरणाचा स्वयंपाक नागपंचमीला मी बनवलेला आहे. आता देवाला नैवेद्य दाखवते. चला नैवेद्य पहिला भरून घेते. तर आमचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग मी घरातलं किचनमधलं सगळं आवरलं.
परीला आमच्या खोकला आहे, ते बघितलं ना. परी आजारी आहे, तिला औषध वगैरे दिलं आहे, झोपली आहे ती आता. आणि मी वॉइस ओव्हर करते आहे, तर तिचा खोकण्याचा आवाज येते. तर मी आता हेअर ऑइलिंग करून घेते आहे. रोज संध्याकाळी मी केसांना असं थोडं थोडं तेल लावत असते आणि सकाळच्या वेळेला ना 4 तरी थेंब मी केसांना लावते. केसांच्या मुळाशी, त्यामुळे ना केस पण चांगले राहतात, हेल्दी राहतात. मी कोणत्याही केसांना प्रोडक्ट वापरत नाही. कोरफड आणि फ्लेक्सीड्स एवढं सोडून मी केसांना काहीच वापरत नाही. आणि आता सध्या ऑनलाईन तेल मागवले, कारण गळती थोडी जास्त होत होती. कारण आमच्या इकडे बोरिंगचं पाणी आहे आणि जरा खराब पाणी येतं, त्याच्यामुळे केसांची वाट लागली आहे पूर्ण. त्यामुळे काळजी घ्यावी लागते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा ब्लॉग खूपच छान होता. आज नागपंचमी आणि श्रावणी सोमवार, मस्त दिवस होता आजचा. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, बाय.